सर्व दुःख विसरून जातो. मी बऱ्याच वेळेस निरीक्षण केलं बरं का ताई, कीर्तनामध्ये का लोकांना झोपी लागतं? त्याचं कारण आहे माणूस निर्विचार होऊन शांत, आणि हे वातावरण असं होतं महाराज या ठिकाणी झोप लागावी, झोपाव महाराज. इथं झोपायचं नाही तर कुठं झोपायचं, हे स्थान महत्वाचं आहे. आपण म्हणायचं नुसतं संताचे बाई हा माझा ये बाई हा माझा विश्वास महात्मे तुम्हा आम्हाला जागवतात, ऐका पुढे. अज्ञान रूपी, अंधकार रूपी, माया रूपी आणि प्रपंच रूपी या निद्रेतून तुम्ही जागे व्हा, आणि जागे होऊन काय करा? या रस्त्याला या, परमार्थाच्या वाटेला या. आणि या वाटेला तुम्ही एकदा का आलात, तुमच्याकडून भक्ती व्हायला लागली, मग तुम्ही जागवलं. बघा तुकोबारायचा एक गोड अभंग आहे. जोगी या अभंगाद्वारे तुकोबाराय चांगली जागृती देतात. जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. टाळी वाजवा सर्वजण, भजन करा, भजन करा. जाग जाग बोलते, काय बोलती? जाग जाग बोलती. बाबा आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा, तुम्ही जागे व्हा, जागे होण्याची वेळ आहे. कसं जागा तुम्ही? जागल्या प्रकरण आहे बघा. काकडा म्हणणारी मंडळी गोड काकडा म्हणायची. बंकट स्वामी महाराजांचा काकडा बरं का महाराज. काकडा ऐकायला कीर्तनाला एवढी लोक नसायची, एवढी स्वामी महाराजांचा काकडा ऐकायला. काकडा आता काय काकडा महाराज, लोक गोड झोपतात, 8 वाजेपर्यंत झोपतात, त्यांना काय काकडा सांगायचा. असो, मला सांगायचं तात्पर्य, सकाळचं भजन, काकडा आरतीचं भजन अत्यंत गोड, प्रबोधनात्मक आणि आपल्याला प्रेरणादायी होतं. तुम्हा आम्हाला जागवलं, संत महात्म्यांनी जागवलं. जागा म्हणून सांगितलं, बाबा हो तुमचं काही नको बरं का. फळ पुष्प अथवा तोय, तुका मागे दान द्यावे जी अनन्य. तुमचं काही नको. काय पाहिजे? फक्त भाव असावा. भावाशिवाय कोणती गोष्ट नाही. भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, तपेन पुत्र सत्तेन मित्र, ज्ञानेन ज्ञाना. भावाशिवाय देव नाही बरं का. तुम्ही देवाला किती म्हटले, मी अंतरीची गोडी घेतो. माणसाचं काय पाहतो? तुमच्याकडे श्रीमंती किती आहे पाहत नाही. जर श्रीमंती पाहिली असती महाराज, तर रावणाला पहिल्यांदा मोक्ष मिळाला असता. नाही, असं नाही केलं. रूप जर सौंदर्य पाहून जर देवानी दिलं असतं, तर कुब्जेकडे काय होतं महाराज? सुदाम्याकडे काय होतं? सुदाम देवाकडे कसल्याही प्रकारचं धन नव्हतं, कुब्जेकडे कसल्याही प्रकारचं रूप नव्हतं, तरी भगवंतांनी या लोकांना मोक्ष दिला, गती दिली आणि आपल्या जवळ केलं. म्हणून भगवान परमात्मा हा काय पाहतो? तर फक्त तो भाव पाहतो. तुमचं अंतकरण कसं आहे आणि तुम्ही ते देवाला किती दिलेलं आहे हे पाहतो. महाराज, मंदिरामध्ये जाताना तुम्ही किती नीट नेटकेपणाने जाता याला महत्त्व नाही, तर मंदिरामध्ये जात असताना तुमचा भाव किती चांगला आहे भगवंताविषयी, त्या पूजा करणाऱ्या पुजाऱ्याविषयी, मंदिराविषयी आणि मंदिराच्या ट्रस्टीविषयी सुद्धा बरं का महाराज.
हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढचं सांगतो तुम्हाला मी. ट्रस्ट जे मंदिर चालवतं त्या ट्रस्ट असणाऱ्या व्यक्तींविषयी सुद्धा दर्शन करणाऱ्या व्यक्तीचा भाव जो देवाविषयी आहे तो त्या व्यक्तीविषयी असला पाहिजे. याला शास्त्र आहे. मी तुम्हाला ग्रंथ काढून दाखवतो. देवाची स्थानं चालवणारी माणसं, ट्रस्ट वगैरे हे ब्रिटिशांची संकल्पना आहे, परंतु ही भारतीय ऋषीमुनींची पहिली संकल्पना आहे की हे देवस्थानं, देवाची स्थानं जी आहेत ती कशी हाताळायची, कशी चालवायची, हे आमच्या भारतीय ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे. त्याची संहिता आहे महाराज. मी तुम्हाला ज्या काही 4-5 संहिताकाराची नावं सांगितली, चरक आहेत, जैमिनी आहेत, सुश्रुत आहेत आणि पतंजली आहेत, पुन्हा आचार्य वाघभट्ट आहेत. यांनीही ॲक्ट लिहून ठेवलेत, कायदे त्या काळात लिहून ठेवलेत. पण ब्रिटिशांनी लिहिलेलेच कायदे आपल्याला माहिती आहेत, यांचे कायदे माहिती नाहीत. यांचे कायदे तुम्ही शासनापुढं सांगा, मी तुम्हाला लिखित कायदे देतो त्याचे. मला जाताना माझ्या डायरीमध्ये व्हॉट्सअप नंबर द्या. आता चालूमध्ये भारतीय ऋषीमुनींनी केलेला कायदा आणि शासनाने केलेला कायदा कसा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगून पुढे जातो. HSRP म्हणून गाडीला नंबर प्लेट बदलून बसवा म्हणून यांनी रूल काढला, कायदा काढला, तुम्हाला सक्ती केली. त्याचं शुल्क तुमच्याकडून घेतलं गेलं. मी शासनाला विचारलं, लेखी तुम्हाला पत्र देतो, का बसवायचं सांगा. आमच्या गाडीला का नंबर नाही का? गाडी आमची का चोरीची का? हे महत्त्वाचं आहे बरं का. ज्यांच्याकडे वाहन आहेत ना त्यांनी लक्षामध्ये ठेवा. मी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला विचारणा केली लेखी, भाऊ तू सांग मला हे का बदलायचं तर का बदलायचं मला लेखी खुलासा कर. आणि मुंबईच्या पण RTOला विचारणा केली मी, त्याचंही पत्र येईल. जिल्ह्याचं आलं मला. त्यांचं सांगणं आहे की या नवीन याच्यानुसार चोरी गेलेल्या गाड्या सापडतात. मग याच्या अगोदर गाड्या चोरी जात नव्हत्या का? बरं, गेलेल्या सापडतात तुमच्या या नवीन प्लेटनुसार. आतापर्यंत किती गेल्या त्याची नोंद तर आहे का विचारलं. महाराज नोंद पण नाही त्यांच्याकडं, RTOकडून नोंद. सरळ त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मग कशाला काढताय? मला जर कुणी माझी दुचाकी अडवली तर मी सांगतो त्यांना माझं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही मला दंड करायचा अधिकार नाही. आणि याचे नैसर्गिक जे कायदे आहेत ते मी त्यांच्यापुढं लिहून मांडलेत सगळे. असं अजून बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत, तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल पण माहितीसाठी सांगितलं. भजन करा विठ्ठल विठ्ठल. कुळामध्ये संतती चांगली जन्माला येणं सुद्धा महाराज ही आईवडिलांची पुण्याई, त्या कुळाची पुण्याई आहे. आणि सात्विक मुलं कुळामध्ये जन्मावी ही तुकोबर आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतो.
सात्विक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. मनुष्य गेल्यानंतर महाराज तुका म्हणे का मरणेची सरे, माणूस जातो परंतु उत्तम कीर्ती राहील काही सांगता येत नाही महाराज. आणि उत्तम कीर्ती चांगली कीर्ती जगामध्ये राहण्यासाठी अहो चांगलं करून लोक चांगलं म्हणत नाहीत. चांगलं करून चेअरमन साहेब चांगलं म्हणत नाहीत महाराज. मग वाईट करणाऱ्या माणसाला कोण चांगलं म्हणेल सांगा. म्हणून महाराज म्हणतात उत्तमाची उरे, उत्तम पाहिजे. कीर्ती आहे जगामध्ये. तुम्ही सांगा मला चित्रपटामध्ये काम करणाऱ्या लोकांची का कमी कीर्ती आहे का सतीश महाराज? कीर्ती आहे परंतु उत्तम हा शब्द त्यांना लागत नाही. तुकोबराय म्हणतात जे सात्विक आहेत, कुळामध्ये जन्म घेतला आणि सात्विक वृत्ती ज्यांची आहे महाराज त्यांनाच हा आनंद आवडतो, अन्यथा इतरांना आवडत नाही. म्हणून त्यांना धन्यता दिली त्या कुळामध्ये जे सात्विक माणसं जन्मली. आणि अशा घरामध्ये ताईचा जन्म. आणि तुम्हाला सांगतो सज्जना हो, संघर्षाचं जीवन जगून नोकरी मिळवली. आणि नोकरी इस जगत में जो आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, हा मृत्यू लोकाचा नियम आहे. परंतु मला दुःखद अंतकरणानं सांगावंसं वाटतं की चांगला चाललेला हा प्रपंच महाराज, या प्रपंचावरती एक फक्त फूल उमललं होतं आणि अर्ध्यावरती डाव मोडला. असो, नियतीपुढे आणि भगवंताच्या या शक्तीपुढे, या निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही महाराज. हां, या जगामध्ये जन्माला येणं आणि या जगातून निघून जाणं भगवंताने हे आपल्या हातात ठेवलेलं आहे. म्हणून नियतीचा खेळ आहे. आणि मला आज या ठिकाणी तुम्ही एवढी मंडळी आरतीताईच्या प्रेमाने जमलात. ते प्रेम तुम्हाला इकडे ओढून आणलं. म्हणून तुकोबरायाचा अभंग मला आदरणीय आप्पांनी सुचवला बरं का. अभंग गाथ्यामध्ये आहे पण माथ्यामध्ये आणून देणारा कोणीतरी पाहिजे. म्हणून आप्पांना या ठिकाणी मला धन्यवाद द्यावेसे वाटतात की मला या अभंगाचा भाव तुमच्या पुढे असाच आहे हा मांडता येईल असं नाही. परंतु मला जे काही यथामती यथाअवकाश जमेल तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांनी एकदा विठोबा रुक्माई प्रेमाने भजन करा. थोड्या वेळामध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करू. टाळी वाजवा सर्वजण, भजन करा. टाळी वाजवा ताई, दादा टाळी वाजवा दादा. अपोलिया ही का जो आसे गागता
ताई देवाचे नागर पार आपुलिया ही पार देवाचे नागर पार आपुलिया ही पार देवाचे नागर पार देवाचे नागर
बोला पुंडलिकावर धारी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत गोरोबा काका महाराज मन्मथ स्वामी महाराज हर 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 महादेव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की वंदे वंदे यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भाव 3 चरणाचा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्यांनी जीवनामध्ये गीता भागवताचं श्रवण केलं किंवा धर्माचं आचरण केलं अशा व्यक्तीची मला सेवा घडावी असं तुकोबराया अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात. मला सेवा घडावी त्याची, पण सेवा करण्यासाठी
जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात की मला अशा व्यक्तीची सेवा घडावी की ते सात्विक वंशामध्ये सात्विक कुळामध्ये जन्मले. सेवा करणारे जर तुकोबाराय आहेत महाराज तर त्याप्रमाणे करून घेणाऱ्याचा सुद्धा अधिकार तेवढा पाहिजे. हा भाव मी तुमच्या पुढे मांडतो. आणि या ठिकाणी मानवी शरीराचं किती महत्व आहे, अनमोल महत्व आहे. तुम्हाला या नरदेहाचं जर महाराज महत्व सांगायला गेलं ना 7 दिवस नाही महाराज, वर्ष पुरणार नाही एवढं महत्व आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्याने देह दिला महाराज, सांगू तुम्हाला एक थोडासा प्रसंग 2 मिनिटात सांगतो आणि पुढे जातो दिग्दर्शन करून. प्रसंग असा आहे, डांबरीकरणाचं काम चालू होतं रस्त्याने. डांबरीकरणाचं काम चालू असताना इकडल्या बाजूला माळी महाराज गाडी मोटरसायकल उभा केली आणि पलीकडच्या बाजूला संत रविदास महाराज फुटवेअर दुकान होतं चप्पलाचं. तो माणूस रोड क्रॉस करून पलीकडे गेला. चप्पल त्यांनी 200 रुपयाची विकत घेतली. ताई ऐकता ना तुम्ही, 200 रुपयाची चप्पल त्यांनी विकत घेतली. डांबरीकरणाचं काम चालू होतं, डांबराचं टाकण्याचं काम ते लोक करत होते. चप्पल दुकानात 200 रुपयाची त्यांनी विकत घेतली आणि तो हातामध्ये घेऊन अनवाणी पायाने पुन्हा त्या आपल्या गाडीकडे त्या डांबरी रस्त्यावरून चालत आला. आल्यानंतर आप्पासारखा एक सद्ग्रस्त होता. त्यांनी विचारलं, अरे बाबा 200 रुपयाची चप्पल विकत घेतली, तू पायात का घालून आला नाही? आप्पाला वाटलं विचारावं. तो म्हटला, सांगू आप्पा तुम्हाला, अहो या चपलीला डांबर लागन म्हणून मी हातात घेऊन आलो. ऐकताय ना सर्वजण, चपलीला डांबर लागल म्हणून मी हातात घेऊन आलो. त्या चप्पल घेणाऱ्या माणसाने आप्पाला उत्तर दिलं. आप्पा म्हणाले, अरे 200 रुपयाच्या चपलीला डांबर लागेल म्हणून तुला त्याची एवढी किंमत वाटते, ज्या भगवंतानी तुला पाय दिला याची किती किंमत आहे? आप्पा म्हणाले, पायाला डांबर लागली होय? तो म्हणला, मग
घरी गेल्यावर रॉकेल लावून काढून टाकतो डांबर सर्व पाहायला लागलेलं. सुरेश महाराज, मला तेव्हा कळालं की डांबर हे रॉकेलनी निघतं. डांबर जर कशाला लागलं तर रॉकेल लावल्यानंतर ताई ते निघतं. आता रॉकेलच कुठे आहे तुम्हाला विचारतो. पत्र लिहा सगळेजण, कुठे गेलं रॉकेल? टँकर कुठे गायब झाला? का रेशन दुकानामध्ये रॉकेलचा टँकर येत नाही? विचारलं कधी कुणी? विचारलं कुठे गेलं रॉकेल? विचारा तहसीलदारला, पत्र लिहा एक कलेक्टरला, म्हणा दादा रॉकेल कुठे गेलं, का देत नाही याचा आम्हाला लेखी खुलासा करावा. नागरिक या नात्याने विचारा तुम्ही, काय उत्तर येतं बघा तुम्हाला. काही काही गोष्टी अशा गायब झाल्या ना, अशा गायब झाल्या महाराज. गोड 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 बोलून तुम्हाला चुलीतलं सरपण, गौऱ्या, जनावरं सांभाळायचं कमी केलं. उज्ज्वला योजना, अर्जुन साहेब, महिलांना फुकट गॅस. अहो गॅस फुकट दिला, पण सिलेंडर भरायला कोण देणार आहे पुन्हा? कमी पैशात म्हणून सांगितलं आणि आज काय परिस्थिती. असो, मी काही कोणाचा विरोधक नाही आहे, मला तो विषय बोलायचा नाही. परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जी माझी माय भगिनी चुलीवर भाकरी करून नवऱ्याला खाऊ घालत होती, तिची चूल बंद केली महाराज. सांगितले त्याचे दुष्परिणाम. धूर लागल्यानंतर डोळे कमकुवत होतात. माझी माय आजही 100च्या पुढे, आजही चूल पेटवते. का डोळे कमकुवत झाले नाही? का चष्मा लागला नाही? मला तिनं शिकवून आयुर्वेदाचा डॉक्टर केलं महाराज. आज आयुर्वेदामध्ये मी डिग्री केली आणि आज ही सगळी औषधं आज आम्ही लोकांना सांगतो. भारतीय परंपरेतली ही आहेत, ही घ्या. गाडेसाहेब बरोबर आहे, चांगलं आहे, परंतु लटीके ते रुचे, साच कोणाही न पचे, अशी परिस्थिती आहे महाराज. असो, मला ते सांगायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, नरदेह किती किमतीचा आहे, किती अनमोल आहे. आणि त्यांनी शेवटी डांबर ते रॉकेलनी काढला. बरं का, असा भाग आहे विनोदाचा भाग. सोडा सज्जना हो, नरदेह भगवंताने दिल्यानंतर त्याचा वापर सुद्धा कसा करावा हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. अलीकडं लोक, तुम्हाला सांगतो, 5 लाखाची कोणती योजना दिली तुम्हाला? प्रधानमंत्री आरोग्य योजना, आयुष्यमान योजना. अरे 5 लाखाची योजना दिली म्हणून तुम्ही काय आजारी पडताय का? तुमचे रोग काढताय का बाहेर? सांगू पुढं, माफी मागून बोलतो. गौऱ्या मिळाल्या म्हणून सज्जना हो, मरायला तयार होऊ नका. हे आपल्या वाडवडिलांची म्हण आहे. कसलंही काहीही आमिष दाखवून तुम्हाला ह्या सगळ्या योजना देत आहेत, त्याला बळी पडू नका. गरज आहे ना, गरजेपुरतं घ्या. मी त्याबद्दल म्हणत नाही घेऊ नका, गरजेपुरतं घ्या तुम्ही. परंतु गरजेपेक्षा सुद्धा तुम्हाला जास्त काही सांगितलं जातंय, दिलं जातंय. किसान समृद्धी योजना, किसान समृद्धी योजना आहे. आणि त्याच्या धान्याला भाव मागण्यासाठी त्या शेतकऱ्याला रस्त्यावर बोंबा माराव्या लागतात. आता तर कायदा येणार आहे, अजून आला नाही, चाललंय लिखाण त्याचं. ओरडायचं नाही आप्पा, पुन्हा आंदोलन करायचं नाही, उपोषण करायचं नाही. होणार आहे, तुम्ही बघा तुम्ही काही दिवसांनी. अजिबात काही विचारायचं नाही. असो, माझा तो विषय नाही आहे. मला सांगायचं तात्पर्य, मायबापा हो, नरदेहाचं एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याला एक हात नाही, ज्याला एक पाय नाही, त्या माणसाला विचारा, बाबा तू कसा चालतो, कसा करतो? महाराज, एक डोळा गेला त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते. असो, मी जाता जाता एवढंच सांगेल सज्जना हो, की भगवंताने आपल्याला जो काही काळ दिलेला आहे, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, तुळशीच्या युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. बरं का मायबापा हो, अवेळी सुद्धा काही खाऊ नये. अनेक लोक कधी पण काय पण खातात. स्वयंपाकघरामध्ये राहणारी जास्त वेळ माणसं, उचल काय बी टाक तोंडात, उचल काय बी टाक तोंडात. ताई, होतं का असं? नाही होत. वा, त्या गृहिणी खऱ्या चांगल्या आहेत बरं का. म्हणजे अशा करतात, मग पुन्हा आमच्याकडं महाराज वजन वाढतंय, मग वेट लॉसचं औषध न्या. अनावश्यक फॅट्स वाढतात अंगावर, मग ते न्या.
असो, या ठिकाणी माझ्या भगिनी आरतीताई कैलासवासी, आरती अर्जुनराव साबळे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध पुण्यस्मरण, मी तर याला पुण्यस्मरण म्हणेल, कारण आज जरी त्या नावानी देहानी नसल्या तरी नावानी मात्र त्या अमर आहेत. त्या एक कन्या होत्या. आणि स्त्रीची महती काय असते मी तुम्हाला थोडक्यात सांगून कीर्तनाच्या पूर्णत्वाकडे जातो. भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. या कोण आहेत? पंचकन्या. स्त्रीचं महत्व काय आहे मी आज 5 कन्यांना या ठिकाणी हा छोटासा ग्रंथ भेट देणार आहे. नारी की महानता, नारी जात ऐसी तेरी कभी किसी को क्यों न उमगी, जग में हुई कीर्ति तेरी कैसे किसी को न समझी, सीधा रूप तेरा गहरे भाव नयनों में, तू ही है जग को नित्य डुबोनी वाली प्रेम में. बरंच असं काही एक काव्य लिहिलेलं आहे. आज हे मी ताईच्या चरणी समर्पित करतो. एक स्त्री असताना, ती स्त्री होण्यापूर्वी एक जन्मली तेव्हा ती मुलगी असते. ती मुलगी त्या आईवडिलाची कन्या असते. ती मुलगी नंतर शिक्षण घेते. लग्न झाल्यानंतर एका नवऱ्याची ती बायको होते, एकाची आत्या होते, एकाची मावशी होते आणि उत्तरार्धामध्ये सज्जनाहो तीच कन्या असणारी आयुष्याच्या उत्तर काळामध्ये ती आजी होते. एक असणारी स्त्री तिनं किती जणाशी किती स्वरूपानं नातं लावलं सांगा. कोणाची बहीण झाली, भावाची ती बहीण झाली, नवऱ्याची ती पत्नी झाली, आईवडिलांची मुलगी झाली, आणि शेजाऱ्याची मावशी झाली आणि लेकरासाठी पुन्हा आजी झाली. मायबापा हो, जाता जाता एवढंच सांगेल, एवढ्या कर्तव्यातून आणि एवढ्या या ऋणानुबंधाच्या संबंधातून आरतीताईनं आपला जीवन प्रवास हा संपवला. कारण जीवन किती जगावं हे भगवंताच्या स्वाधीन असतं. या दोन्ही कुटुंबाने आदरणीय आमचे प्रेमी अर्जुन साहेब, त्यांचे असणारे सासरे गाडे साहेब अट्टाहासाचे शेवटचे प्रयत्न केले, परंतु त्या व्याधीवरती उपचार झाला नाही असं मी म्हणणार नाही, कारण एवढी ताकदीची औषध आहेत, एवढं सगळं काही आहे. परंतु भगवंताला आज प्रार्थना करेल देवा की अशा माणसाला, चांगल्या माणसाला तो आयुष्य जास्त दिलं पाहिजे. कारण जन्ममृत्यूचा आयुष्याचा खेळ हा भगवंताच्या हातामध्ये आहे. चित्रगुप्ताने ताईचं आयुष्य मला वाटतं तेवढं लिहिलं असेल, तेवढा त्या जगल्या. आयुष्य हे वयावर नसतं सज्जना हो, ते श्वासावरती असतं. आणि भगवंताने जेवढे श्वास दिले तेवढ्या त्या मात्र निष्ठेने, कर्तव्यतेनं आणि अधिकारवाणीने जगल्या. अशा या ताईला आपली आज सर्वांच्या वारकरी भाविकांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि पंचकन्यामध्ये स्त्रीचं महत्त्व काय असतं, आणि स्त्री जर या जगामध्ये असेल तर भारतीय ऋषीमुनींना घडवणारी, तुम्हा आम्हाला घडवणारी आणि एका चांगल्या व्यक्तीला उभं करणारी स्त्री आहे. आणि शेवटी त्या माणसाला किती मोठं करायचं हे पण स्त्रीच्याच हातामध्ये आहे. म्हणून स्त्री ही एक माता आहे, भगिनी आहे, आत्या आहे, मावशी आहे, आजी आहे. सर्वांशी वेगवेगळ्या प्रकारची नाती लावून ती या जगातून जेव्हा निघून जाते महाराज, तेव्हा एवढ्या लोकांना हळहळ वाटते की मला माझी मावशी सोडून गेली, मला माझी बहीण सोडून गेली, मला माझी आजी सोडून गेली, मला माझी मुलगी सोडून गेली, बापाला वाटतं. आणि आजचा हा दिवस आपल्याला अत्यंत दुःखदायी जरी असला तरी आपण आज आनंदाने साजरा का करतो, तर त्याचं कारण आहे की एक धाडसानं वागणारी एक रणरागिणी ती होती. आणि अशी एक कन्या आपल्यातून निघून गेली, देहरूपानं निघून गेली, मात्र आठवणीच्या रूपाने, मात्र तिच्या कार्याच्या रूपाने मात्र आपल्याकडे ती अमर आहे. आणि आज भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहून तुकोबाराया सुद्धा म्हणतात की अशा कुटुंबाची मला सेवा घडावी. असं हे सात्विक कुटुंब यांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की माझ्या आरतीताईच्या पुण्यस्मरणाला कीर्तन सेवा व्हावी. आणि तुम्ही संत मंडळी आलात, तुमच्याही चरणी मी नतमस्तक होतो. तुम्ही एवढा अनमोल असणारा वेळ, बरं का साहेब, हे फार मोठे व्यक्ती आहेत. माणसं किती आली याला महत्त्व नाही, माणसं कोण आली याला महत्त्व आहे. तर आपण आलात, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या जीवनातला अनमोल वेळ आदरणीय अण्णांनी
चेअरमन साहेबांनी सुद्धा या ठिकाणी मृदंगवादक, पेटीवादक, गायक, वादक सर्व आणि इतर प्रेम करणारी मंडळी आली. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि जाता जाता एवढंच सांगेल, पुरेशी संपत्ती, मर्यादित संतती, माझ्यासह देवाची आणि देशाची भक्ती प्रत्येकाकडून घडावी ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करून आमचे आदरणीय कांचनमालाताई सुधाकर खंडागळे, औशावरून कामिनीताई वैजनाथ जाधव, अर्चना सुदाम खंडागळे आणि ताई कैलासवासी साधना सतीश साखरे यांचा मी का उल्लेख केला तर यांचे हे ऋणानुबंध जे आहेत, ऋणानुबंधाच्या गाठी अशा कायम राहाव्या महाराज आणि प्रेम आपुलकी ही कायम आपण जतन करावी अशी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भैरवी माऊली त्याची सेवा व्हिडिओ करा म्हणून थोडा आहे का? तुझी माझ्या दैवा पर नाही, पदी माझ्या दैवा पर नाही. पुरी पुण्य पुत्र होती जे साधक, पुरी पुण्य पुत्र होती जे साधक. तुका मने घडो त्याची सेवा, तुका मने घडो त्यांची घडो त्यांची सेवा, घडो त्यांची सेवा. वाजवा.
परी माझ्या देवा परी माझ्या देवा माझा दैवा परी माझा दैवा परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार ना परी माझा दैवा पार ना आ आ परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार ना परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही पुण्यगोत्र होती जे सार्थक गुरुवे कन्या पुत्र होती जे सार्थक होती जे सार्थक होती जे सार्थक आ
हे न आना कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक कुळे कन्या पुत्र होते जे कुळे कन्या पुत्र तयाचा हरिक वाट देवा तयाचा हरिक वाट देवा तयाचा हरिक वाट देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कुळे कन्या पुत्र होती जे कुळे कन्या पुत्र तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा
तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होतीच सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाट देवा देवा
वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक होती जे पण माझ्या अल्पशा बुद्धीला मला जे काही बोलता आलं तुमच्या पुढे तो मांडण्याचा मी प्रयत्न केला. आज कैलासवासी ज्यांची आरती करायची तीच आरतीमय आहे महाराज, आणि त्यांची काय आरती करायची सांगा. आज आपण आरतीसाठी सज्ज आहोत, जी आरतीमय आहे, आणि त्या आरतीच्या स्मरणार्थ मी म्हणतो नावानी त्यांच्या प्रतिवर्षी आमचे परमस्नेही आदरणीय श्री गाडेसाहेब यांना मी विनंती करतो की ताईच्या नावाने एक आदर्श माता सेवा पुरस्कार आपण समाजामध्ये अशा काम करणाऱ्या महिलांना देत जाऊ. असा एक पुरस्कार आज 15 ऑगस्टच्या दिवशी मी कैलासवासी आरतीताई अर्जुनराव साबळे या नावाने एक सेवा पुरस्कार देण्याची घोषणा या ठिकाणी करतो. आणि माणूस शेवटी बघा जाताना काय व्याधी असेल काही सांगता येत नाही, परंतु आपण निदान मात्र खूप प्रयत्नानं करतो, आणि असे निदान प्रत्येक आजारावरती व्हावे याच्यासाठी त्यांच्या नावाने एक आरोग्य सेवा केंद्र चालवण्याचा संकल्प जनकाची जानकी होती महाराज, जनकाची जानकी होती, ईश्वराची ईश्वरी होती. आणखीन काय आपल्याला सांगता येईल. अशा ज्या कन्या होत्या, अनेक कन्या, त्या कन्येच्या नावाने त्या बापानी तिचं एक नाव, माझ्या मुलीचं नाव या जगामध्ये राहावं असा एक विचार करून ते कार्य पुढं चालवलं. तर मी याही बापाला विनंती करेल की एक बाप आहे आणि बाप मुलीसाठी काय करतो हे त्या बापाला सांगता येत नाही, मात्र त्यानं खूप काही केलेलं असतं. अशा आमच्या या आरतीताईला ज्या कुटुंबामध्ये दिलं, मी सांगितलं ही तुळस ज्या दारामध्ये गाडे कुटुंबानी लावली ते साबळे कुटुंब आहे, आणि त्या कुटुंबानी चांगली सांभाळली. पण आता महाराज असो, जाता जाता एवढंच सांगेल की पुढं जी आरतीनं आपल्याला जे काही ताईंनी हे रत्न पुढं दिलेलं आहे त्याचाही सांभाळ पुढे चांगला करावा. काही मतभेद असतील विसरून जा सज्जनाहो. या जगामध्ये आपल्याला राहायचंच किती दिवस. कोणाशी वैर नाही, कोणाशी भांडण नाही, कोणाशी दुश्मनी नाही, कोणाशी काही नाही. कोणी दिलं काय, घेतलं काय, कोणी बुडवलं काय महाराज. एवढ्यापर्यंत आपली भावना चांगली राहिली पाहिजे. हा विचार आज माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय मनमत स्वामी महाराज यांचा घेऊन आपण पुढे जाऊ अशी संकल्पना मी या ठिकाणी मांडतो. श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट, संत गोरोबा काका सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं मी आरतीताईंना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. आमचा समस्त वारकरी संप्रदाय, शिवभक्त संप्रदाय यांच्या वतीने मी ताईंच्या चरणी, कारण आज हा सोहळा मायबापा हो बरं का साहेब, इथं लातूरमध्ये नाही, हा सोहळा वैकुंठामध्ये सुद्धा चालू आहे. का तर एका चांगल्या व्यक्तीचा सुद्धा सोहळा भगवंत त्या ठिकाणी करतो की बाबा, आणि तुम्हा आम्हाला इथंच करायला लावलं असं नाही, तर आज त्यांना चांगली गती मिळावी, चांगली मती मिळावी, आणि ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करून माझ्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी आरतीताईचे मालक आदरणीय अर्जुनरावजी नारायणराव साबळे साहेब त्यांनी मला सेवेची संधी दिली. आमचे मित्र आदरणीय श्री गाडेसाहेब त्यांनी या ठिकाणी सेवेची संधी दिली, आणि या सेवेसाठी आपण एवढे संत महंत आलात, तुमच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. माणूस जरी देहरूपाने गेला मात्र तो आठवणीच्या रूपाने आहे. आपण पुढे जो भक्तिविशेषांक काढणार त्याच्यामध्ये मी ताईवरती मात्र जे काही जीवनामध्ये घडलं महाराज ते मात्र थोडासा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एक नैसर्गिक आरोग्य केंद्र तेही कालांतराने गोरगरिबांच्या सेवेसाठी उभा करावं साहेब बरं का. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, मी गावोगावी जिथं कीर्तनाला जातो या ठिकाणी साक्षीदार आहेत आमचे दीक्षित महाराज डोळ्यासाठी औषध दिलं. त्यांनी मला फोन करून सांगितलं, महाराज मी अनेक ड्रॉप वापरले पण तुमच्या ड्रॉपनी मला फरक पडला.
आरतीताईच्या कार्यक्रमाला येताना मात्र औषध घेऊन या. बघा, कीर्तनाला मी ज्या ज्या गावी जातो तिथं गरजू लोकांना चांगली औषधं देतो. आता तूप काय असतं आणि डालडा काय असतं मी तुम्हाला सांगायची गरज नाही, परंतु तूप हे तूपच असतं आणि डालडा ही डालडाच असतो शेवटी. असो, आणि या ठिकाणी माझ्याकडून तुम्ही शांत चित्ताने ही सेवा करून घेतली त्याबद्दल आलेल्या सर्व इष्ट मित्र नातेवाईक पै पाहुणे सगळे सोयरे कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तरी त्यांची मी या ठिकाणी माफी मागतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. सर्वांनी आपण आरतीसाठी उठून उभं राहायचं आहे. चक्र पाणी काळा सगळा गुणे वटे काळा करते अवलोकना मान लोकमाय उल्लेखाच्या भेटी प्रमाय जय देव जय पांडुरंगा जय देव जय पांडुरंगा जय देव जय पांडुरंगा लावाने सुंदर माणसाची बाळा गंगा वाढायची. जय देव जय शंकराव स्वामी शंकरा जय देव जय शंकराव स्वामी जय देव जय शंकराव स्वामी शंकरा जय देव जय शंकराव स्वामी शंकरा वेदला माझा મને વેદલા માતા રામચનાથન મારી મસ્તક મને વેદલા માતા तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सद्दानु भाई दाखव्यामा तुकारामा वंगर श्री तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सद्दानु भाई दाखव्यामा तुकारामा तुळ्या तुळ्याचे ब्रह्मसुखाचार्य मनरामेश्वर त्यांनी मस्तक केले तुकारामा सद्गुरुरामा सद्दानु भाई दाखव्यामा तुकारामा